वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। सर्टिफिकेट तर मिळणारच, पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट्स मध्येच। कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत। ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस। ना शिक्षणाची अट ना वयाची अट। कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते। बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ IT सेक्टर। एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी। क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेससाठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी। ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग, आमराई रोड, महासत्ता चौक, इचलकरंजी। इलियास दफेदार मित्रमंडळ व हिम सितारा तरुण मंडळ यांच्या वतीने महानगरपालिका शाळेत शालेय साहित्य वाटप। सामाजिक जीवनात जगत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने काम करत असणारे सोलगेमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते इलियास दफेदार व मित्र परिवार आणि हिम सितारा तरुण मंडळ यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यामंदिर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्दू विद्यामंदिर या महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। इलियास दफेदार हे नेहमीच हिम सितारा तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। तसेच महानगरपालिकेच्या या शाळेत गेले अनेक वर्ष गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना विनय काळेसर यांनी यापूर्वी दोन्ही शाळेला दफेदार यांनी डिजिटल शिक्षणासाठी दूरचित्रवाणी संच दिल्याचे अधोरेखित केले। तसेच छत्री वाटप तसेच अनेक गरजू वस्तूंचे वाटप केल्याचे काळेसर यांनी सांगितले। यावेळी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातून येत असतात। हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत। हे आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने इलियास दफेदार हे दरवर्षी हिम सितारा तरुण मंडळाच्या माध्यमातून या शाळेत नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात। सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मंडळाचे आधारस्तंभ व सामाजिक कार्यकर्ते लहू कांबळे, अशोक देसाई, मनोज सिंग, मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष रवी लोहार, मराठा महासंघाचे प्रमुख अरविंद माने, युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले, हिराज जिमचे दीपक माने, दीपक रावळ, सचिन मोहिते हे उपस्थित होते। हिम सितारा मंडळ व इलियास दफेदार यांच्या कार्याची माहिती देत असताना याच शाळेतून शिक्षण घेऊन भविष्यात इलियास दफेदार यांच्यासारखे दानशूर व्यक्ती निर्माण व्हावेत अशी अपेक्षा कृष्णा इंगळे यांनी व्यक्त करत असतानाच इलियास दफेदार यांनी देखील कठीण परिस्थितीतून नगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूल येथून शिक्षण घेऊन पुढे यश प्राप्त केल्याचे सांगितले। तर अकॅडमीचे फुटलेले पेव हे घातक असून महानगरपालिकेच्या शाळेत मिळणारे शिक्षण हे मोफत आणि महत्त्वपूर्ण असल्याचे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिपादन युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी केले। यावेळी या कार्यक्रमाचे आभार मतीन शेख सर यांनी मानले। यावेळी मंडळाचे पदाधिकारी सागर पाटील, तेजस पाटील, अक्रम मुजावर, अविनीश हरसुरे, साई चौगुले, सिद्धू देभाजे, वसीम कलावंत यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी विद्यार्थी, शिक्षक व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।